परिषदेचा निकाल हा जाहीर झालेला आहे। त्यांनी भाजपचे नंदकिशोर महाजन यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। त्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। मामा, काय सांगणार या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार आहेत नंदकिशोर महाजन यांचा या ठिकाणी विजय झाला आहे? जळगाव जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि मला वाटतं त्या माध्यमातून इथे सर्व मतदारांनी विजयाचा कौल दिलेला आहे। आज आमचा उमेदवार जो विजय झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये 17 जागांपैकी सर्वात जास्त मतदान आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवाराला असेल। इथे महायुतीचं कुठेही मला वाटतं जरी अपक्ष उमेदवार होता, पण आम्ही सर्व आमचे मंत्री महोदय असतील, आमदार गिरीशभाऊ असतील, आमदार गुलाबराव पाटील असतील, आमदार अनिलदादा असतील किंवा सर्व खासदार आमदार आम्ही सर्व मिळून एकत्र बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये महायुतीच्या उमेदवारालाच विजय करायचा असा निश्चित पक्का झालेला होता। निश्चितच पण या ठिकाणी बंडखोरी करण्यात आली होती। शिवसेना शिंदे गटातर्फे रेश्मा काळे यांनी या ठिकाणी बंडखोरी केली होती। त्याच पद्धतीने अपक्ष उमेदवार जे होते अनिल चौधरी हे देखील लढतीला होते। चौरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली होती। या दोघांनी कुठेतरी माघार घेतल्यामुळे कुठेतरी आपल्याला चांगलं यश मिळालं की बघा, सर्व मतदारांनी पहिल्यापासूनच महायुतीच्या उमेदवाराला कौल दिलेला होता। शेवट निवडणुका असतात, कोणी नाराज असतं, कोणी अपक्ष भरतं, फॉर्म भरण्याचे लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार असतात, पण मला वाटतं जनतेने कौल महायुतीच्या उमेदवाराला दिलेला आहे। त्याच्यामुळे आता जी काही नाराजी होती त्या नाराजी दूर करण्याचा आम्ही त्यावेळेला प्रयत्न केला होता। निश्चितच पण जर बघितलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे महायुती अशी ही लढत पाहायला मिळाली होती। मात्र आता कुठेतरी महायुतीचे जे उमेदवार आहेत नंदकिशोर महाजन यांचा विजय झालेला आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर महाविकास आघाडीचे जे शरद तायडे आहेत यांनी आक्षेप या ठिकाणी नोंदवलेला आहे। मतदानामध्ये त्यांच्या पद्धतीने धोरण करता आहेत असा आरोप यांनी या ठिकाणी केलेला आहे। बघा, विरोधकाचं काम कोणतीही निवडणूक हारली की ते आरोप करतात आणि मला वाटतं मग प्रत्येक वेळेला मशीन खराब झाले, मग पेन खराब होता, मतदान आले नाही, येऊ दिले नाही, मला वाटतं आता काहीतरी उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे। पण जनतेचा कौल हा विकासाकडे आहे। तुम्ही बघत असाल मागच्या 12 वर्षापासून केंद्रात मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, राज्यात देवेंद्रच्या नेतृत्वात, शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे। मग तो शेतकरी असेल, सैनिक असेल, कष्टकरू असतील, महिला असतील, युवक असतील, सर्वांना काही ना काही न्याय देण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे जनतेला माहिती आहे की विकास कोण करू शकतं। त्याच्यामुळे स्पष्ट महाराष्ट्रात 17च्या 17 जागा ह्या महायुतीच्या 100% विजय होणार। निश्चितच तर हे होते भारतीय जनता पार्टीचे जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे यांनी मत व्यक्त केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 17च्या 17 जागा ह्या महायुतीच्याच विजय होणार आणि त्याच जनता ही विकासाला मतदान करते आणि विकासाच्याच पार्श्वभूमीवर आमचा विजय हा नक्कीच झालेला आहे असं मत या ठिकाणी सुरेश दामू भोळे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।